सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आत्या आणि मी जेवण करायला बसलोय. सश्याला दिली इकडे चपाती खायला. सश्याने त्या दिवशी आमचं कोंबडी असेल तर 300-350 रुपये आणि कोंबडा असेल तर 500 रुपयाचं नुकसान केलं. काय करायचं सांगा? त्यांना खायला तर खाऊ वाटत नाही आणि ते तिकडे दोघंजण आतमध्ये कोंडलेले आहेत. ते बघा पट्टा घातलाय काळ्याला लाल्याला, खूप छान दिसत आहेत दोघंजण. आणि वातावरण कसं झालंय बघा, आबाळ आबाळ आहे. जायचंय आम्हाला, काम झाले आता घरातलं. सड वेचायला जायचंय, रानते नांगरले तुरीचं, तिकडे जाणार आहोत आम्ही आता. आत्यांनी सड वेचायला मिरच्या वाळायला टाकल्यात, पण ऊन काय नाहीये. तर चला तुम्हाला मी हे करते, दाखवते आज जेवणामध्ये काय काय बनवलंय. तर आज थोडेसे वेगळे तुकडे बनवले. तुम्ही माणसाल रोजच हे तुकडे काय करून खातात, तर मग काय करायचं सांगा बरं. ही भाजी शिल्लक होती, थोडीशी मटकीच्या डाळीची भाजी होती, त्यात आज शिजवून तुकडे केलेत. वरून भरपूर सारी आत्याने काय केलंय, कोथिंबीर घातली आहे. तर घेतले आमच्या दोघींना इकडे जेवायला वाढून. असे तुकडे पण खूप छान लागतात. येळवणीच्या आमटीतले तर तुकडे खा, एकदम असे मस्त. आणि जे नॉनव्हेज खातं ते पण काय करतात, नॉनव्हेजच्या भाजीमध्ये, मटनच्या भाजीमध्ये शिजवतात, आहे का नाही ते. आता गरमागरम चुलीवरती भाजी घ्या ना इकडं. गरमागरम चुलीवर अशी मस्त भाकरीचे तुकडे शिजवले आहेत. तर आणि इकडे मी सकाळी बनवलेली आहे मस्त अशी मसूरची रस्सा भाजी, कांदा वगैरे घालून ही भाजी बनवली आहे. तर रेसिपी हवी असेल कमेंट्समध्ये सांगा, नक्की तुम्हाला रेसिपी दाखवेल. तर काहीतरी अशा म्हणतात की हे तुम्ही दाखवतच नाही, रेसिपीच दाखवत नाही. एका ताईला घावण्याची रेसिपी हवी आहे, नक्की दाखवेल मी तुम्हाला. वेळ काढून ती पण दाखवेल तुम्हाला बनवून. आणि रात्री गरगटा हरभऱ्याच्या भाजीचा केला होता, ती भाजी अशी छान गरम करून घेतली आहे. आणि नेमकं काय केलं, सगळी व्हिडिओ घेतली, भाजी चुरली, पीठ, लाल तिखट वगैरे कसं घालायचं, कसं काय 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 केलं ते घेतलं. आणि भाजी फोडणी मारल्यानंतर व्हिडिओज घेतला नाही. करणार काय सांगा, पुढच्या वेळी घेईन आणि तुम्हाला दाखवेल की मी हरभऱ्याची भाजी कशी बनवली आहे. तर हरभरा भाजी, तुकडे, इकडे मसूरची भाजी आणि छान इकडे भाकरी आणि चपात्या करून ठेवल्यात. असं आहे रानातलं जेवण. तरी कोणतीही चटणी घेतली नाही, लोणचं घेतलेलं नाही आहे, बसलं जेवण करायला. तर चला आता जातो आम्ही पण, कारण इकडे शेंगदाणे भाजलेले आहेत भरपूर सारे. काल भुईमुग पण पेरला, आता लवकरच आपल्या रानातल्या ओल्या मस्त शेंगा खायला. तर मग कसं वाटलं आमचं दुपारचं जेवण. आणि वारं खूप सुटलं आहे. सकाळी सुंदर आत्याने छान असा इकडे सडा वगैरे मारलाय आणि शेळ्यांसाठी गवत आणले. ते दोघं आता ओरडायला लागले, त्यांनी ओळखलंय की आम्ही जेवण करायला बसलोय. तर चला त्यांना पण चपाती देते. तर कसा वाटला आमचा जेवणाचा बेत नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि सगळ्यांनी छान असं आमच्याकडे जेवण करायला नक्की या.